राज ठाकरेंच्या झंझावाताने मनसेमध्ये संचारला उत्साह। टेंभी नाक्यावर आनंद दिघेंना अभिवादन करून शिवसेना प्रमुखांनी उद्घाटन केलेल्या शाखेलाही राज यांनी दिली भेट। मानपाड्यात राहायचं आहे ना, नादी लागशील तर वाट लावेन, मीनाक्षी शिंदे यांची कार्यकर्त्याला आक्षेपार्ह शिवीगाळ। आणि घोडबंदर गायमुख घाटात भीषण अपघात, 4 ते 5 गाड्या एकमेकांना धडकल्या। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन। सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे। तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही। सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे। मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे। या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे। मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत। त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे। आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे। शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे। तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे। धन्यवाद। नमस्कार, प्रतिष्ठा वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत। ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ठाण्यात शाखा भेटीचा दौरा केला। राज ठाकरे यांच्या झंझावाती प्रचाराने मनसेच्या उमेदवारांसह महाराष्ट्र सैनिकांमध्ये उत्साह संचारला असून प्रचार जोमात सुरू झाला आहे। उमेदवारांच्या प्रचार कार्यालयांचे उद्घाटन करताना राज यांनी टेंभी नाक्यावरील धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून कार्यकर्त्यांशीही संवाद साधला। याप्रसंगी शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे, मनसेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, रवींद्र मोरे आणि शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे उपस्थित होते।
ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मनसेचे उमेदवार महायुतीला कडवी टक्कर देत आहेत. या आपल्या शिलेदारांचे मनोबल वाढवण्यासाठी गुरुवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे ठाण्यात आले होते. राज ठाकरे यांनी टेंभी नाका येथील शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर राज यांनी ठाण्यातील मनसेच्या शाखांना भेटी देऊन मनसे व शिवसेना उद्धव ठाकरे उमेदवारांच्या पक्ष कार्यालयांचेही उद्घाटन केले. या दरम्यान माजीवाडा येथून सुरुवात झालेल्या मनसेच्या बाईक रॅलीला युवा वर्गाचा मोठा प्रतिसाद लाभला. ठाण्यातील रस्तोरस्ती तसेच प्रभागांमध्ये गुरुवारी राज ठाकरे आगे बढो, उद्धव ठाकरे आगे बढो यासह एकच ब्रँड ठाकरे ब्रँड अशा घोषणांनी अवघे ठाणे दुमदुमून गेले. राज ठाकरे यांच्या या धावत्या दौऱ्यामुळे महाराष्ट्र सैनिकांमध्ये मोठा उत्साह संचारला असून शिवसेना मनसे उमेदवारांचा प्रचार जोरात सुरू झाला आहे. हिंदू हृदयसम्राट दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी उद्घाटन केलेल्या ठाण्याच्या चरई येथील शिवसेनेच्या शाखेलाही राज ठाकरे यांनी भेट दिली. तसेच शाखेतील उपस्थित नोंदवहीत स्वाक्षरी देखील केली. 1986 साली या शाखेचे उद्घाटन करण्यात आले होते. यामुळे धर्मवीर आनंद दिघे यांच्या आठवणींना उजाळा मिळाला. याप्रसंगी शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे, मनसे नेते अविनाश जाधव तसेच जिल्हाप्रमुख केदार दिघे उपस्थित होते. राज्यात महापालिका निवडणुकीचा धुराळा उडाला आहे. प्रचार सभेतून आरोप प्रत्यारोपाचा सामना सुरू आहे. अशातच ठाण्याच्या माजी महापौर आणि शिंदेंच्या नेत्या आणि ठाण्यातील प्रभाग क्रमांक 3 मधील उमेदवार मीनाक्षी शिंदे यांची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. त्यामध्ये एका कार्यकर्त्याला शिवीगाळ केल्याचं आणि त्याच्या कुटुंबियांविषयी आक्षेपार्ह शब्द वापरल्याचं दिसून येतंय. तुम्हाला 15 दिवसांनंतर मानपाड्यात राहायचं आहे ना? माझ्या नादाला लागाल तर पूर्ण वाट लावेन, रोज स्टेशनच्या फेऱ्या मारायला लावेन अशी धमकीही दिल्याचं त्यामध्ये ऐकू येतंय. या क्लिपमध्ये मीनाक्षी शिंदे यांनी एका व्यक्तीला घरात घुसून मारेन असं म्हणत शिवीगाळ केली असल्याचं सांगितलं जात आहे. या कथित ऑडिओ क्लिपवर अखेरीस मीनाक्षी शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. ठाण्याच्या शिवसेनेच्या माजी महापौर तथा शिवसेना महिला जिल्हाप्रमुख मीनाक्षी शिंदे यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. ही क्लिप सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. अखेरीस या प्रकरणावर मीनाक्षी शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या क्लिपमधील आवाज माझा आहे का याबाबत मी आत्ताच स्पष्टीकरण देणार नाही, कारण मी याबाबत तक्रार केली आहे. पण या क्लिपमध्ये आगरी समाजाला माझ्या विरोधात भडकवलं जातंय आणि लवकरच आणखी 2 ऑडिओ क्लिप्स एआयचा वापर करून व्हायरल केल्या जाणार आहेत असं मीनाक्षी शिंदे यांनी म्हटलं आहे. तसंच या क्लिपमध्ये भूषण भोईरबद्दल जे वक्तव्य करण्यात आलंय आणि ही क्लिप भूषण भोईर यांनीच म्हणजे विरोधकांनी केलीये असाही आरोप मीनाक्षी शिंदे यांनी केला होता. ठाण्यातील महत्त्वाचा मानला जाणाऱ्या घोडबंदर रोडवर आज सकाळी भीषण अपघाताची घटना घडली आहे. गायमुख घाटात सकाळी 7 वाजेच्या सुमारास 5 ते 6 गाड्यांची एकमेकांना समोरासमोर धडक झाली आहे. या विचित्र अपघातामुळे घोडबंदर रोडवर वाहनांच्या लांब लांब रांगा लागल्या असून मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी 7 वाजेच्या सुमारास गायमुख घाटाच्या वळणावर एकामागून एक अशा 5 ते 6 गाड्यांची समोरासमोर जोरदार टक्कर झाली आहे. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये सहभागी असलेल्या सर्व गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही गाड्यांचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. सुदैवाने जीवितहानी टळली. या अपघाताचे भीषण स्वरूप पाहता मोठी जीवितहानी होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आली आहे. काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. प्रतिष्ठा वृत्तवाहिनीच्या पुढील भागात निवडणूक कामी गैरहजर कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू. आयुक्त सौरभ राव. बॉम्बे नाही मुंबईच. राज ठाकरेंची नजर पडली. मनसे कार्यकर्त्यांनी बॉम्बे ढाब्याचा फाडला फलक. आणि मतदानासाठी सज्ज व्हा. मताधिकार ॲपच्या प्रचारासाठी नौपाडा प्रभाग समितीची जोरदार मोहीम. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या,
हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. प्रतिष्ठा वृत्तवाहिनीमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. निवडणूक कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावूनही कर्तव्यावर हजर न झालेल्या कर्मचाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली असल्याचे आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ राव यांनी नमूद केले आहे. निवडणूक ही अत्यावश्यक व संवैधानिक प्रक्रिया असून त्यामध्ये नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी पार पाडणे बंधनकारक आहे. मात्र काही कर्मचाऱ्यांनी वारंवार सूचना देऊनही तसेच कारणे दाखवा नोटीस बजावूनही कर्तव्यावर हजर न राहता शासकीय आदेशांचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणी संबंधित कर्मचाऱ्यांवर लोकप्रतिनिधित्व अधिनियम तसेच संबंधित कायद्यांअंतर्गत फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात येत असून यापुढेही निवडणूक कर्तव्यात कसूर करणाऱ्यांविरोधात कठोर पावले उचलली जातील असा इशाराही आयुक्तांनी दिला आहे. ठाणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुका दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी होत असून निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, सुरळीत व निर्भय वातावरणात पार पडण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. त्यामुळे नियुक्त कर्मचाऱ्यांनी कोणतीही सबब न देता निवडणूक कर्तव्यावर वेळेत हजर राहावे, अन्यथा कठोर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असेही आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ राव यांनी स्पष्ट केले आहे. मुंबई ठाणे महापालिका निवडणुकीमध्ये मराठीचा मुद्दा घेऊन उतरलेल्या राज ठाकरेंनी मनसैनिकांना आदेश दिला आणि मनसैनिकांनी एका ढाब्यावर हल्लाबोल केला. बॉम्बे ढाबा असं नाव असलेल्या ढाब्याचा फलक मनसैनिकांनी फाडला आणि मालकालाही इशारा दिला. त्यानंतर येत्या 8 दिवसात या ढाब्याचं नाव मुंबई ढाबा करू असं आश्वासन ढाबा मालकांनी दिलं. सध्या महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रचारासाठी सर्वच राजकीय पक्षांचे नेते ठिकठिकाणी प्रचारासाठी भेटी देत आहेत. अशाच एका भेटीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे हे कल्याण येथून शाखा भेटींचा कार्यक्रम संपवून भिवंडी मार्गे ठाण्याच्या दिशेने जात होते. त्यावेळी त्यांची नजर ठाणे भिवंडी सीमेवरील खारीगाव खाडीच्या ब्रिजनजीक असलेला बॉम्बे ढाब्यावर गेली. या ढाब्याचं नाव अजूनही बॉम्बे ढाबा असल्याचं राज ठाकरेंनी अविनाश जाधव यांच्या निदर्शनास आणून दिलं. राज ठाकरेंच्या आदेशानंतर मात्र महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष परेश चौधरी यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह ढाबा गाठला. मनसे कार्यकर्त्यांनी व्यवस्थापकास ढाब्याचं नाव तात्काळ बदलण्याच्या सूचना दिल्या. तसेच त्या ठिकाणचे विद्युत साईनबोर्ड बंद करण्यास सांगितलं. एवढ्यावरच न थांबता मनसे सैनिकांनी येथील नामफलक फाडून आपला संताप व्यक्त केला. लोकशाही अधिक सक्षम, पारदर्शक आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी सुलभ व्हावी या उद्देशाने राज्य निवडणूक आयोगाने विकसित केलेल्या निवडणूक मताधिकार ॲपचा व्यापक प्रसार आज नौपाडा प्रभाग समितीत करण्यात आला.
महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त तथा नोडल अधिकारी मिताली संचेती यांच्या सहकार्याने आणि नौपाडा कोपरी प्रभाग समितीच्या निवडणूक निर्णय अधिकारी प्रज्ञा सावंत यांच्या पुढाकाराने नौपाडा प्रभाग समितीने जोरदार आणि प्रभावी जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून डिजिटल माध्यमांच्या सहाय्याने मतदारांपर्यंत थेट पोहोचण्याचा हा उपक्रम नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. निवडणूक प्रक्रियेविषयी अचूक, अद्ययावत आणि विश्वासार्ह माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी यासाठी हे ॲप विकसित करण्यात आले आहे. मतदार यादी तपासणी, मतदान केंद्राची माहिती, मतदानाची तारीख व वेळ, उमेदवारांची माहिती तसेच निवडणुकीशी संबंधित महत्त्वाच्या सूचना या सर्व बाबी या ॲपद्वारे सहज उपलब्ध होत आहेत. विशेष म्हणजे ज्येष्ठ नागरिक, प्रथमच मतदान करणारे युवक-युवती तसेच कामानिमित्त व्यस्त असणाऱ्या नागरिकांसाठी हे ॲप अत्यंत उपयुक्त ठरत आहे. नौपाडा प्रभाग समितीच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेअंतर्गत घराघरात जाऊन मार्गदर्शन, चौक-चौकात माहिती फलक, बॅनर, पोस्टर्स तसेच प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांद्वारे ॲप डाउनलोड व वापराचे प्रशिक्षण दिले जात आहे. खारकराळी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड आणि विकास प्लम या परिसरात गाडी फिरून भोंग्याद्वारे मोठ्या आवाजात मताधिकार ॲपचा प्रसार करत होती. शिक्षिका चंद्रिका पालन स्वीप टीमला सोबत एकत्रितपणे नागरिकांशी संवाद साधत असून प्रत्येक मत महत्त्वाचे आहे हा संदेश प्रभावीपणे पोहोचवत आहेत. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. राज ठाकरेंच्या झंझावाताने मनसेमध्ये संचारला उत्साह. टेंभी नाक्यावर आनंद दिघेंना अभिवादन करून शिवसेना प्रमुखांनी उद्घाटन केलेल्या शाखेलाही राज यांनी दिली भेट. मानपाड्यात राहायचं आहे ना, नादी लागशील तर वाट लावेन, मीनाक्षी शिंदे यांची कार्यकर्त्याला आक्षेपार्ह शिवीगाळ. आणि घोडबंदर गायमुख घाटात भीषण अपघात, 4 ते 5 गाड्या एकमेकांना धडकल्या. आपल्या काही सूचना अथवा समस्या असल्यास आम्हाला या पत्त्यावर संपर्क साधावा. आमचा पत्ता प्रतिष्ठा वृत्तवाहिनी, दीपलक्ष्मी बिल्डिंग, किसन नगर नंबर 1, वागळे स्टेट, ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 25824589 आणि 9892139796. तर या होत्या आजच्या आपल्या शहरातील काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. धन्यवाद.